आजकल की भागदौड़ वाली जिंदगी ने लोगों का लाइफस्टाइल बिगाड़ दिया है। बाहर का खाना, वक्त बेवक्त सोना, एक्सरसाइज न करना, जिसकी वजह से कई बीमारियां पकड़ लेती है, जैसे हाई बीपी, हाई शुगर, हाई कोलेस्ट्रॉल, यूरिक एसिड, ओबेसिटी जैसे। लेकिन डॉक्टर फाल्केज होप डायबिटीज एंड मेडिकल सेंटर में ये सारी बीमारियां न सिर्फ कंट्रोल होती है बल्कि रिवर्स भी होती है। अब तक हजारों पेशेंट को ठीक कर चुके डॉक्टर रमेश फाल्के का कहना है, सिर्फ अच्छी डाइट और सही वर्कआउट से भी सभी लाइफस्टाइल डिजीज भी ठीक हो सकती है। अगर आपको ऐसी कोई शिकायत है तो जरूर विजिट कीजिए डॉक्टर फाल्केज होप डायबिटीज एंड मेडिकल सेंटर, बिहाइंड हाजी मोटर, बिलो गैलेक्सी होटल, वंजारपड़ी नाका, वाड़ा रोड, भिवंडी। सीट के लिए आज यहाँ सब पत्रकार आए हुए हैं। मैं आप सभी लोगों का स्वागत करता हूँ। साथ ही आज के इस प्रेस कॉन्फ्रेंस में ग्रामीण के जिलाध्यक्ष, कल्याण के जिलाध्यक्ष, माजी खासदार सर मनीष गनोरे जी, पालघर के जिलाध्यक्ष, सभी तालुका अध्यक्ष, इन सब का यहाँ पर स्वागत करता हूँ। और पार्टी की भूमिका आप सभी को मालूम है कि एक हफ्ता पहले यही प्रेस कॉन्फ्रेंस लेके हमने आपके सामने बिल्कुल साफ साफ बता दिया था कि भिवंडी लोकसभा जो बना है 2009 में डिलिमिटेशन के बाद, उससे पहले तकरीबन 7 या 8 मरतबा कांग्रेस का धानु लोकसभा में हमारा हल्का आता था। 7 या 8 मरतबा कांग्रेस के खासदार रहे और कभी भी जो पार्टी क्लेम कर रही है इस सीट के ऊपर, उनका कभी भी यहाँ पर कोई खासदार या कोई भी यहाँ पर उनका वो नहीं था। ये बहुत साफ साफ मैं पहले बता चुका हूँ। आज भी यही हमारा कहना है कि आज भी यहाँ पर जो है हमारी पोजीशन मजबूत है। भिवंडी में जब भी इलेक्शन हुआ है, भले लोकसभा की सीट हम हारे या जीते, लेकिन भिवंडी ने हमेशा इसको लीड किया है। आप 2009 में टावरे साहब चुन के आए, भिवंडी ईस्ट और वेस्ट दोनों मिला के 47,000 की लीड यहाँ थी। 2014 में 2019 में लोकसभा सीट हार गए, लेकिन फिर भी भिवंडी शहर में ईस्ट और वेस्ट दोनों हल्के मिला के तकरीबन 40 से 50,000 के बीच में 60,000 की लीड यहाँ पर रही। बोलना यह है कि ये हमारी पारंपरिक सीट है और ये सीट किसी भी सूरत में हमारे लोग जो है, भिवंडी शहर की मैं बात करना चाहता हूँ, हमारे लोग पंजा निशानी को जानते हैं, बाकी दूसरी कोई निशानी को हम लोग जानते नहीं। ये बहुत साफ साफ मैं कहना चाहता हूँ। और पंजा निशानी हम देख के हमारे लोग आज भी राहुल गांधी के भिवंडी यात्रा के बाद ये टेम्पो जो है बहुत ऊंचा चला गया और दूसरा कोई चीज़ लोग सुनने के लिए तैयार नहीं है। हम यही पार्टी के पास ये डिमांड रखते हैं, पहले भी रखे थे, उस दिन प्रेस कॉन्फ्रेंस में रखे। हमने जनवरी के महीने में एक ठहराव लेकर पार्टी अध्यक्ष के पास भेज दिया था और उसकी कॉपी जो है हम हमारे सेक्टर के ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अपने क्या नाम है खड़गे जी को भी हमने वो ठहराव की कॉपी भेज दी है। और हम फिर एक बार विनती करते हैं, क्योंकि मीडिया में सब बातें चल रही है, बार बार रोज़ खबर आती है, इसको सीट गई, उसको गई, इसको गई, तो ये सब का कहीं ना कहीं विराम होना चाहिए। और हमारी बहुत मजबूत उसके साथ हमारा डिमांड यह है कि ये सीट जो है पंजे निशानी पर कांग्रेस के पास रहना चाहिए, यही हमारा डिमांड है। येत्या 20 मे रोजी या भिवंडी लोकसभा म्हणजे या कोकणमध्ये जेवढ्या लोकसभा आहेत त्या लोकसभेच्या निवडणुका 20 मे रोजी होणार आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही या भिवंडी शहर कार्यालयामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजित केलेली आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे माजी खासदार सुरेश टावरे साहेब, शहराचे अध्यक्ष रशीद भाई, कल्याण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माझे मित्र सचिन पोटे, पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव माझे सहकारी मित्र मनीष गनोरे साहेब आणि उपस्थित भिवंडी शहरातील सर्व मान्यवर, सर्व नगरसेवक, महिला वर्ग, सर्व युवक कार्यकर्ते या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित आहेत। खरं तर मागच्या 3 दिवसापूर्वी भिवंडी शहरामध्ये शहराध्यक्ष रशीद ताहिर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद झालेली होती। त्याच्यामध्ये त्यांनी जो ठराव मांडलेला होता
की या भिवंडी लोकसभा ही पारंपरिक लोकसभा आहे. पारंपरिक बोलल्यानंतर जवळपास देश स्वतंत्र झाल्यापासून या भिवंडीमध्ये जवळपास 9 वेळा खासदार या ठिकाणी या निवडून आलेले आहेत. 96 लोकसभा होती त्यावेळेला भिवंडीचा सर्वाधिक जे शिंगडा साहेबांना मतं मिळायची ती भिवंडी शहरातून मतं मिळायची आणि जवळपास शिंगडा साहेब याच्यामध्ये किमान 6 वेळा खासदार म्हणून ते निवडून आले. त्याच्यानंतर शंकरनम साहेब निवडून आले, लहानू शिडवाकम निवडून आले. त्याच्यानंतर ज्या वेळेला या आपल्या ठाणे जिल्ह्याचं विभाजन झाला त्यावेळेला 2 लोकसभा त्याच्या 4 लोकसभा झाल्या. त्याच्यामध्ये 2009 मध्ये सर्वप्रथम खासदार आमचे काँग्रेसचे सुरेश टावरे हे त्यावेळेला निवडून आले. आणि ही पारंपरिक जी जागा आहे ही काँग्रेस पार्टीची पारंपरिक जागा आहे आणि ही काँग्रेस पार्टीची जागा ही आम्हाला काँग्रेसलाच मिळाली पाहिजे. या माध्यमातून आमच्या या सर्व ठाणे जिल्ह्यातील सर्वच अध्यक्ष या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित आहेत. प्रसार माध्यमातून आपल्याला खूप काही पाहायला मिळत आहे. काही नेत्यांनी सांगितलं की एक संधी आम्हाला द्या, कारण या जागेवर काँग्रेस 2 वेळा हरलेली आहे, तर आता पुढे चान्स आम्हाला द्या. तर ज्या वेळेला एक कोरोनाची लाट होती अशी एक लाट भारतीय जनता पार्टीची आली होती. नागरिकांना वेगवेगळे आमिष दाखवले, खोटे आमिष दाखवले. त्या आमिषला या भिवंडीतील जनता कुठेतरी भरकवून आणि ती खोटे आश्वासन जे दिले त्याला बली पडले आणि इथे 2 वेळा 2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार या ठिकाणी निवडून आले. पण जो कोणी नेता जर बोलत असेल की एक वेळा आम्हाला संधी द्या, तर त्या नेत्याला पण माझी विनंती आहे की ही तुम्ही संधी मागू नका. का तर ही आम्ही काँग्रेस पार्टी, पारंपरिक जागा ही काँग्रेस पार्टीची आहे. तर आम्ही जर काँग्रेस जर इथे जर 2 वेळा जर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जर हरलो असेल 2014 आणि 2019, तर त्यावेळेला आपणही सुद्धा ठाणा 2014 आणि 2019 ठाणा लोकसभा सुद्धा तुम्ही हरलेले आहेत. आणि तुम्हाला कल्याण लोकसभा होती, ती कल्याण लोकसभा सुद्धा तुम्ही 2014 आणि 2019 तुम्ही तिथे हरलेला आहात. म्हणजे इथे काय आम्हीच हरलो असं नाही, हरले तुम्ही पण आहात. त्याच्यामुळे ही पारंपरिक जी जागा काँग्रेस पक्षाची आहे ही पारंपरिक जागा काँग्रेस पक्षालाच मिळावी या दृष्टीने आम्ही इथे आज सर्वजण पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष, कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष, मी स्वतः भिवंडी शहर जिल्ह्याचे अध्यक्ष असे सर्व ठाण्यातील जे काही आमचे या जिल्ह्यातील 2 लोकसभा मतदारसंघातील पालघर लोकसभा आणि भिवंडी लोकसभा मतदार जो आहे त्या अंतर्गत जे काही जिल्हा अध्यक्ष आहेत, जे तालुका अध्यक्ष आहेत, जे महिला अध्यक्ष आहेत, जे नगरसेवक आहेत, ते सर्व आज आम्ही इथे एकत्र बसलेलो आहोत. आणि ही पारंपरिक जागा जी आहे ही काँग्रेस पक्षाला सुटावी ही आम्ही आमच्या नेत्यांकडून आम्ही आदराची विनंती करतो. ही जर जागा जर गेली तर ही कायमची जागा आपण काँग्रेस पक्ष गमवून जाऊ. कारण जो कोणी नेता जर आपल्याकडनं ही जर जागा मागत असेल तर त्या नेत्याला पण आपण कुठेतरी विधानसभेची जागा दिली आणि विधानसभेची जागा दिली म्हणजे ती आपल्या हातून गेली. आणि कमीत कमी त्या नेत्यांनी तरी विचार केला पाहिजे की आपण ज्या वेळेला विधानसभेची आपण काँग्रेस पक्षाची जेव्हा काँग्रेस पक्षाच्या हातून जेव्हा आपण राष्ट्रवादीला जी जागा घेतली आणि तिथे आपण निवडून आलो, ती शेवटी जागा आमच्या हातून गेली ना. आज ही पण जर भिवंडीची जर जागा जर तुम्ही अशीच जर तुम्ही घेत असाल तर मग एकदा गेली म्हणजे गेली. त्याच्यामुळं माझी वैयक्तिक विनंती आहे की ही जागा काँग्रेस पक्षाने लढवावी आणि काँग्रेस पक्षच लढवेल एवढा मला आत्मविश्वास आहे. आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधिमंडळ पक्ष नेते माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात ह्यांना आम्ही निवेदनही दिलेले आहे की ही कुठल्याही क्षणी काँग्रेसकडून जागा बाहेर जाता कामा नाही. ही भिवंडी पारंपरिक जागा आहे. या जागेवर काँग्रेस आमचे आदरणीय राहुलजी गांधी
यांचा 6 मार्च 2014 मध्ये मी स्वतः सभा घेतली होती. त्या सभेमध्ये राहुलजींवर केसही झालेली आहे आणि त्या केस संदर्भात राहुलजी या भिवंडी कोर्टात येत आहे आणि आम्हाला या 2014चा बदला म्हणून या भिवंडी 2000 लोकसभेत 2024 मध्ये आम्हाला घ्यायची आहे. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे माझ्या सर्व नेत्यांना की ही जी जागा आहे काँग्रेस पक्षालाच मिळावी, हे माझा वैयक्तिक. आणि या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले भिवंडी शहराचे अध्यक्ष रशीद भाई, भिवंडी ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष माझे मित्र दयानंद चोरगे, माजी खासदार सुरेश टावरे साहेब, पालघरचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटीलजी, उपस्थित सर्वच मान्यवर आणि इथे जमलेले भिवंडी लोकसभा आणि पालघर लोकसभातील सर्व ब्लॉक अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, सर्वांचं इथं स्वागत करतो. मुळात इंडिया आघाडी जी झाली आहे त्याच्या मागे एकच उद्दिष्ट आहे की या देशातून भाजपचं जे सरकार आहे गेल्या 10 वर्षापासून आणि जो या 10 वर्षात जे चुकीचे निर्णय घेतले, जे चुकीचे धोरण त्यांनी राबवले, त्याच्यामुळे हा देश कुठेतरी विकायला निघालाय काही काय भाजप पक्ष आणि त्यांना सत्तेमधून दूर खेचण्यासाठी ही इंडिया आघाडी झालेली आहे. लोक महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 20% पक्ष बघतात, 80% उमेदवार बघतात. विधानसभामध्ये 50% पक्ष बघतात, 50% उमेदवार बघतात. पण लोकसभेमध्ये 80% पक्ष बघतात आणि 20% उमेदवार बघतात. असं असताना जर भिवंडी लोकसभेमध्ये 20 लाखच्या आसपास मतदार आहेत, आज त्यांचं जी कोणी मागणी करत आहे आमच्यापर्यंत अधिकृत आली नाही, पण आमची माननीय प्रदेश अध्यक्ष असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील किंवा नानाभाऊ पटोळे असतील, यांना आम्ही यापूर्वी पण वारंवार मागणी केली आहे की कोकण या पट्ट्यात मुळात काँग्रेस संघटना म्हणून तशी वीकच आहे, म्हणजे आमदार नाहीत, खासदार नाहीत. आणि जर ह्या रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, पालघर असेल, कल्याण असेल, भिवंडी असेल, या सर्वच जिल्ह्यामध्ये जर एकही सीट काँग्रेसला मिळाली नाही तर कोकणातून काँग्रेस हद्दपार होईल आणि ती कायमची होईल. आणि याचा फटका येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या विधानसभा असतील किंवा महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असतील, सर्व निवडणूक याचा फटका काँग्रेस पक्षाला संपूर्ण कोकणामध्ये पडेल. आणि त्यामुळे आमची सर्व जिल्हाध्यक्षांची विनंती आहे की हा पारंपरिक लोकसभा जो भिवंडी लोकसभा आहे हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. इथे जे वोटर आहेत यांच्या वोटर प्रत्येकाच्या घराघरात पंजा ही निशाणी पोचलेली आहे. आता जे पक्ष मागणी करतायत त्यांना स्वतःचं चिन्ह ते गमावून बसलेले आहेत आणि त्यांचं चिन्ह अजून त्यांच्या कार्यकर्त्यापर्यंत पोचलं नाही तर 20 लाख लोकांपर्यंत ते कधी पोचणार. आणि हे इलेक्शन या देशामध्ये प्रमुख पक्ष काँग्रेस आणि भाजप आहे. त्याच्यामुळे जर भाजपला सत्तेतून रोखायचं असेल, जर भाजपला सत्तेतून खाली खेचायचं असेल तर समान जे सीट वाटप आहे, जिथे ज्या पक्षाची ताकद आहे त्या पक्षालाच ती जागा सोडली पाहिजे. जर मागचा विचार जर तुम्ही केला तर तुम्ही मागे ज्या जागा लढला होत्या त्यात तुमचे 4च खासदार आले होते, तुम्ही अनेक सीट पडल्या होत्या ना. आता तर तुमच्यापासून पक्षही हिरावून घेतलेला आहे भाजपनी. त्याच्यामुळे जी मागणी ती करत आहे ती चुकीची मागणी आहे. आज जवळपास 9 ते 10 लोकसभा निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार इथून जिंकून गेलेले आहेत. 10 वर्षापूर्वी जी लाट आली होती त्या लाटेमध्ये आत्ताचे खासदार निवडून आले, पण आता परिस्थिती पुलाखालून परत पाणी गेलेलं आहे. या देशाची परिस्थिती खूप बिकट आहे आणि सर्वसामान्यांमध्ये जो रोष आहे, ज्यांचा विश्वास जो राहुल गांधींवर आहे या पदयात्रेमुळे, तुम्ही भिवंडीत बघितलं असेल किंवा ज्यावेळेस महाराष्ट्रात त्यांनी न्याय पदयात्रा सुरू केली त्याला जो रिस्पॉन्स बघितला असेल तर लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि यावेळेस जर चुकीचे उमेदवार दिले गेले तर पुन्हा एकदा भाजपला संधी मिळेल. त्यामुळे आमची पक्ष संघटनेला, वरिष्ठांना, आमच्या सगळ्यांची विनंती आहे की कोकणामधून काँग्रेस हद्दपार करायची नसेल तर ही सीट काँग्रेसलाच राहिली पाहिजे आणि ती काँग्रेसचा तो हक्क आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आम्ही आज ठरावही केलेला आहे. जर कुठला एखादा निर्णय चुकीचा झाला तर आम्ही सर्व बसून त्याच्या विरोधात काय करायचं हा निर्णय आम्ही सर्व पदाधिकारी, आम्ही लोकल लोक आम्ही घेऊ. कारण इकडची परिस्थिती जर वरिष्ठांना माहीत नसेल तर मग आम्हाला त्यांना जाग आणावीच लागेल. त्याच्यामुळे हा सीट ही संपूर्ण हा आमचा अधिकार आहे, हा आमचा हक्क आहे, तो आम्ही सोडणार नाही.